नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, सुप्रसिद्ध टाइम मॅनेजमेंट ट्रेनर, काउन्सिलर, उत्तम लेखिका असणाऱ्या कांचन दीक्षित यांनी पॉझिटिव्ह कसं राहायचं आणि त्यासाठी ब्रिज टेक्निक कशी वापरायची याविषयी एक फार छान विचार मांडला, एक फार छान लेख लिहिलाय. त्या माध्यमातून त्यांनी विचार मांडलाय. आज त्यांचा तो लेख आनंदी कट्ट्यावरून तुमच्यापर्यंत पोचवते. ऐकूया. सकारात्मक राहणं अनेक लोकांना जमत नाही. त्याचं कारण म्हणजे आजूबाजूला नकारात्मकता दिसत असते आणि मग एवढं सगळं वाईट असताना सगळं छान छान गुडी गुडी कसं म्हणायचं हा प्रश्न पडलेला असतो. म्हणजे बघा, उदाहरणार्थ भविष्याची चिंता वाटतेय आणि खिशात पैसे नसतील तर मी श्रीमंत आहे असं 17 वेळा नुसतं बोलून काय उपयोग आहे का? किंवा नुसतं बोलण्यानं आणि विचार करण्यानं काही होणार आहे का? असा प्रश्न कोणत्याही विचारी माणसाला पडणं हे साहजिक आहे. तर याच विषयी एक महत्त्वाची टेक्निक आहे, ती म्हणजे ब्रिज टेक्निक. पूल बांधा. नकारात्मकतेकडनं सकारात्मकतेकडे लॉंग जंप म्हणजे उंच उडी मारायची नसते, तर पूल तयार करून सावकाश त्यावरून चालत जात सकारात्मकतेपर्यंत पोचायचं असतं. आणि या टेक्निकनं आपण सकारात्मक राहू शकतो आणि उत्तम परिणाम साधू शकतो. डायरेक्ट निगेटिव्हपासून पॉझिटिव्हकडे उडी न मारता किंवा या टोकाकडून त्या टोकाकडे एकदम न जाता सावकाश चालत जाण्याची प्रक्रिया करायची. म्हणजे बघा, उदाहरणार्थ एखादी मोठी समस्या आहे, मला सकारात्मकतेकडे प्रवास करायला सुरुवात करायची आहे. तर मग मी काय करेन की आधी लहान लहान गोष्टींमध्ये सकारात्मकता बघायला सुरुवात करेन आणि मोठ्या समस्येवर लक्ष देणं, त्याचं चिंतन करणं बंद करेन. यानं समस्या वाढणं थांबेल, जे त्यावेळी अत्यंत गरजेचं असतं. माझ्याजवळ काय आहे या गोष्टीचा विचार करत लहान गोष्टींना धन्यवाद म्हणायला सुरुवात करेन. उदाहरणार्थ, व्यवसायात एखादी समस्या असेल तर माझ्याकडे चांगली टीम आहे, माझं आरोग्य चांगलं आहे, देव माझ्या पाठीशी आहे, सपोर्टसाठी नाती आहेत. अशा सकारात्मक गोष्टी पाहून एक पूल तयार झाला की मग व्यवसायात जे सोल्युशन, जे बेस्ट चित्र हवं आहे ना, त्याकडे लक्ष केंद्रित करता येतं. एखाद्या व्यक्तीबरोबर नकारात्मक नातं तयार झालं असेल तर मग अचानक चांगले विचार निर्माण होणं कठीण आहे. मग अशावेळी लहान लहान चांगले प्रसंग आठवणं, त्या व्यक्तीनं आपल्यासाठी केलेल्या काही चांगल्या गोष्टी आठवून त्यासाठी थँक्यू म्हणणं, अशी सुरुवात करता येईल. मग हे नातं आपल्याला कसं हवं आहे याचा बेस्ट रिझल्टचा आपल्याला विचार करता येईल. थोडक्यात, लॉ ऑफ अट्रॅक्शन या विषयात अचानक चांगलं चांगलं बोला, चांगले चांगले विचार करा असं शिकवलं जातं, जे नॉर्मल माणसांना खोटं, नाटकी वाटतं, शक्यही नसतं. करा करा सगळेच सांगतात, पण कसं करा हा प्रत्यक्ष प्रश्न मात्र सोडवला जात नाही. त्यामुळं अनेक जण संभ्रमात असतात. सकारात्मक राहावं असं प्रत्येकाला वाटत असतं, पण कसं राहायचं हेच माहीत नसल्यानं नेमकं काय करावं ते सुचत नाही. मग यापुढे नकारात्मक विचारातून बाहेर पडायचं असेल तर एकदम विरुद्ध टोकाचे सकारात्मक विचार नुसते घोकत न बसता, स्वतःचा वेळ आणि ऊर्जा वाया न घालवता सावकाश आपल्याला या ब्रिज टेक्निकचा वापर करायचा आहे. एक एक पाऊल चालत या टोकाकडून त्या टोकाकडे जायचं. यानं नक्कीच चांगले रिझल्ट्स मिळतील बघा. आणि मग आपण नकारात्मकतेमधनं बाहेर पडू आणि सकारात्मकतेवर फोकस ठेवू शकू. आता सकारात्मक या विषयावर अधिक छान वाचण्यासाठी आणि सकारात्मकता अधिक चांगल्या प्रकारे आत्मसात करण्यासाठी कांचन दीक्षित मॅडमचं ॲमेझॉनवर एक पुस्तकसुद्धा आहे, टाईम अँड सेल्फ मॅनेजमेंट. वेळेचं आणि आयुष्याचं सजग व्यवस्थापन कसं करायचं हे सांगणारं. तेव्हा ते नक्की वाचा. यातनं नक्कीच आपल्याला खूप काही छान गोष्टी शिकायला मिळतील.
आणि आपल्याला आयुष्याचा आनंद घेता येईल. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.